मेळघाटात आजही अंधश्रद्धा कायम असल्याचं दिसून येत आहे। चिखलदरा तालुक्यातील जारीदा गावात दरवर्षी मेघनाथाची यात्रा भरते। यामध्ये कोंबड्यांचा बळी देऊन नवस पूर्ण केला जातो। तसंच मुलीला पळवून नेऊन पैसे देऊन संसार थाटले जातात। चिखलदरा तालुक्यातील जारीदा येथे मेघनाथाची यात्रा ही ब्रिटिश काळापूर्वीपासून सुरू आहे। ब्रिटिश येथून निघून गेले तेव्हा या गावात 2 ते 3 घरे होती। तेव्हापासूनची ही जत्रा प्रसिद्ध आहे। पिढ्यानपिढ्या ही जत्रा भरवली जाते आहे, अशी माहिती मेघनाथ बाबा समितीने दिली आहे। होळीनंतर येणाऱ्या या सणाला आदिवासींमध्ये फार महत्त्व आहे। बाहेरगावी काम करण्यासाठी गेलेले आदिवासी या सणाला आपल्या गावी परततात व मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात। मेघनाथ यात्रा गावोगावी भरली जाते। या यात्रेत मुलं-मुली आपले जीवनसाथी निवडतात। त्यांना या यात्रेत एक मसालाचे पान खाऊ घातले जाते व काही कपडे घेऊन मुलीला पसंत करून घेतात व तिला तेथूनच पळवून आपल्या घरी नेतात। असा आदिवासी रिवाज आहे। 20 ते 50 हजार रुपये मुलाकडील मंडळीकडून घेऊन मुलीचे कडील गावातील पंच जाऊन त्यांना संसार करण्यास बाधिल करतात व रीतिरिवाजाप्रमाणे दंडित करतात। तेव्हा ते पती पत्नी म्हणून संसार करतात। अशी ही प्रथा आजही सुरू आहे। या यात्रेमध्ये दुसरी प्रथा अशी आहे ती नवस बोलण्याची। ज्यांना मूलबाळ होत नाही, ज्यांचे लग्न होत नाहीत, आजार बरे होत नाहीत, असे लोक या यात्रेत मेघनाथावर कोंबड्याचा बळी देतात, तर काही आदिवासी बांधव कोंबड्यांना जिवंत सोडून देतात। यावरून मेळघाटातील अंधश्रद्धा आजही दिसून येत आहे। पिढ्यानपिढ्या ही परंपरा सुरू आहे। एवढंच नव्हे तर काही महिला व पुरुषांच्या अंगात देव येतो असं म्हटलं जातं। अंगात येणाऱ्या महिला किंवा पुरुषाला 30 फूट वर चढवून आडव्या लाकडाला बांधलं जातं व मोठ्या दोरीच्या साह्याने त्यांना फिरायला सुरुवात करतात। ही प्रथा देखील पिढ्यानपिढ्या सुरू आहे। यानंतर 5 दिवस गावागावात फगवा मागण्याची पद्धत आहे। गावामध्ये फिरून प्रत्येकाकडून 10, 20, 50 रुपये फगवा मागतात। 5 दिवस रस्त्यावर थांबवून महिला व पुरुष फगवा मागतात। कोरकू भाषेमध्ये भले से देव बुरे से देव, देव हमारा फगवा असं म्हटलं जातं। यात्रेच्या दिवशी बाजारात 10-15 गावातील आदिवासी बांधव ढोल व ताशाच्या गजरात नृत्य करतात। मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात व होळीनंतर 3ऱ्या दिवशी जारीदा येथे मेघनाथाची यात्रा भरली जाते। ही यात्रा 1च दिवसाची असते। त्यामध्ये आदिवासी बांधव मेघनाथाची पूजा करतात। मेघनाथ म्हणजे वरुण देवता की रामायणातील रावणाचा पुत्र, याबाबत अनेक मतभेद आजही कायम आहेत व त्यावरून मेघनाथाचा संबंध रामायण काळातील असल्याचे दिसून येते। होळी सण आदिवासी बांधवांचा असतो। परंपरेनुसार आदिवासी जारीदा येथील यात्रेत पूजा करतात व मेघनाथ बाबा यात्रा जरी म्हणून ओळखली जाते तरी पण आदिवासी बहुल समाज या यात्रेमध्ये दूरवरून येऊन आपले पारंपरिक मत व्यक्त करतात, आपल्या परंपरा साजऱ्या करतात, आदिवासी नृत्य करतात। वर्षानुवर्ष चालणारा हा होळीचा सण अति महत्त्वाचा समजला जातो। फगवा मागण्याकरता ढोलाच्या व टिमकीच्या आवाजात यात्रेकरूंचं मन मोहित केलं जातं। दूर दूरपर्यंत ढोलाचे आवाज यात्रेकरूंच्या कानामध्ये गुंजतात। या यात्रेमध्ये आदिवासी बांधव भेटीगाठी करतात व आपापले परिचय एकमेकांना देतात। 100 ते 200 कोंबड्यांचा बळी या यात्रेदरम्यान दिला जातो। यंदाही जारीदा येथे यात्रा भरली। येथे हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधवांची गर्दी दिसून आली। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।